अहमदनगरमधील MIDC सन फार्मा कंपनीमध्ये एका कामगाराला 20 तास बांधून ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चला तर पाहूयात. पोलीस डिपार्टमेंटचे मी तुम्हाला हात जोडून दादा भाऊ म्हणते. त्या डिपार्टमेंटचे लोक आम्हाला, ते जे लोक होते कोण ज्यांनी माझ्या लेकराला इज्जत केली, ते लोक मला सापडले पाहिजे. मुलाला मोबाईल फोन केला मला. माझे नाव अव्वड स्मिता शरद. मी मुलाची मावशी आहे. तर आमचा मुलगा रात्री नाईट शिफ्ट ड्युटीला गेला होता. त्याने नाईट शिफ्ट ड्युटी केल्यानंतर तो सकाळी 7:45-8 वाजेपर्यंत घरी येतो, पण तो घरीच आला नाही. म्हणून तिथून कंपनीतून पण एक फोन आला त्याच्या मोठ्या भावाला की तुमचा मुलगा आज ड्युटीला आलाच नाही म्हणून आम्ही सगळीकडे शोधाशोध केले. त्याचा फोन लावून पाहिला तर त्याचा फोन पण लागतो, पण कोणी उचलत नव्हतं. आधी बिझी सांगायचं त्याचा फोन, नंतर परत नाही का हेच करायचं, म्हणजे उचलत नव्हतं कोणी. तर आम्ही मग कंपनीमध्ये गेलो, पोलिसांकडे तक्रार नोंदवली, MIDC पोलिसांकडं. त्यांनी आम्हाला तिथं कंपनीमध्ये नेलं. कंपनीमध्ये त्यांनी CCTV फुटेज वगैरे सगळं चेक केलं. CCTV फुटेजमध्ये तो एंट्री करताना दिसला, पण आउटिंग करताना तो दिसलाच नाही. मग रात्रभर तो कंपनीमध्ये काम करत होता. तर तिथल्या मॅनेजरनी वगैरे त्याच्याबरोबर जे मुलं कामकाज करतात त्या मुलांनी तरी कमीत कमी कंपनीच्या मालकांनी त्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, त्यांना विचारायला पाहिजे होतं की हा मुलगा कुठे आहे म्हणून. आम्ही 3 वाजेपर्यंत सगळेजण आक्रोश करत होतो, तरी पण तिथं काहीच हालचाली सुरू नव्हत्या. आणि शेवटी ज्यावेळेस माझे छोटे मेहुणे आले, ते म्हटले की आम्हाला नाही का कंपनीमध्ये शोध घ्यायची. तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन, त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की ते केमिकल आहे का काय. पोलीस यंत्रणा आलेली होती, पण आमच्या मेहुण्यांनी जवळ हे केलं आणि केमिकलमध्ये सुद्धा त्याला बघितलं. तो पहिल्या मजल्यावर त्याची शिप होती, पण तो 3ऱ्या मजल्यावर आहे ना त्याला बांधून टाकलेलं होतं. त्याचे हातपाय, तोंडात बोळा कोंबलेला होता, त्याचे हातपाय बांधलेले होते. आणि त्याला कचऱ्याचे वेस्ट मटेरियल जे असतं तिथं, त्या वेस्ट मटेरियलमध्ये टाकून दिलेलं होतं. आम्हाला एवढंच म्हणायचं की त्या कंपनीमध्ये हा काहीतरी घातपाताचा प्रकार झालेला आहे. देव करून आमचा मुलगा झालीच पाहिजे. आमचा मुलगा वाचला देव करून, पण आता आम्हाला त्या लोकांना सुट्टी द्यायची नाही आहे, कारण आम्हाला आमच्या मुलाच्या जीविताला धोका आहे आणि आम्ही त्याला एकटा कुठेही पाठवू शकत नाही आहे, कारण आमची आता हिंमत पण नाही राहिलेली. त्या कंपनीमध्ये कंपनीवाले घेऊ शकतात का त्याची जबाबदारी? कंपनीवाल्यांनी पण जबाबदारी घेतली पाहिजे. त्या मालकांनी स्वतः यावं, त्या मॅनेजरनी सुद्धा स्वतः यावं. त्यांनी त्यांचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रेझेंट राहावं. त्यांनी त्या लोकांना बोलवावं जे काम करत होते तिथं. जे काही कोणती कंपनी होती, कोणत्या कंपनी? सन फार्मा ते जे काही वर्कर लोक होते तिथं, ज्यांनी हा टेम्पररी आहे का कायम आहे तिथं? तो अजून कायम नाही झालेला, ट्रेनी म्हणूनच आहे. काय काम करत होता हा? नाव काय तो पूर्ण? दीपक अंकुश जावळे. काय काम करत होता हा तिथं? तो प्रोडक्शन मध्ये होता. ठीक, धन्यवाद.